नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत अतिशय चवदार आणि चटकदार असा गावरान बेत। यात आपण पाहणार आहोत झणझणीत असं कांद्याची पात घालून केलेलं पिठलं, तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी, चमचमीत असं वांग्याचं भरीत आणि चवदार अशी तांदळाची खिचडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर तांदळाची खिचडी बनवण्यासाठी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता आणि यामध्ये आपल्याला पाव वाटी मुगाची डाळ घालायची आहे। तांदूळ आणि डाळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून हे डाळ आणि तांदूळ आपल्याला अर्धा ते 1 तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। आता पिठलं बनवण्यासाठी एक छोट्या आकाराची लसणाची गड्डी आपण सोलून घेतलेली आहे। ती या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। 5 ते 6 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे आपण छान असं बारीक वाटून घेऊया। आता गॅसवर एका कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण कढीपत्ता आणि हिंग घालून घेऊया आणि यामध्ये आपण जे करून ठेवलेलं वाटण आहे ते घालून घेऊया। आता हे वाटण घातल्याच्या नंतर गॅसची फ्लेम एकदम लो करून हे जे मसाला आहे ते छान असा तळून घेऊया। मसाला छान असा तळला की यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि बारीक कट करून ठेवलेली कांद्याची पात जी आहे ती 1 वाटी घालून घेऊया। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि ही जी पात आहे ती आपल्याला 2 ते 3 मिनिट छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये। तर इथं आपण 2 ते 3 मिनिट ही जी पात आहे ती परतून घेतलेली आहे। पात जी आहे ती यातला कच्चेपणा गेलेला आहे आणि पात छान अशी सॉफ्ट झालेली आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। इथं मी 2.5 वाट्या पाणी घालत आहे। मिक्सरच्या भांड्याला जे चिटकलेला मसाला होता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि तो मसाला काढून घेतलेला आहे। ते पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे। पाणी घातल्याच्या नंतर आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आता या पाण्याला आपल्याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे। तर इथं बघू शकता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण पीठ घालून घेऊया। इथे मी 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। बेसनाची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट किंवा पातळ ठेवू शकता, जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे। जर तुम्हाला थोडंसं घट्ट आवडत असेल तर तुम्ही हे जे पिठाचं प्रमाण आहे ते थोडंसं जास्त वाढवू शकता आणि जर पातळ आवडत असेल तर पिठाचं प्रमाण कमी केलं तरी पण बेसन छान लागतं। तर इथं आपण जे पीठ आहे ते छान असं यामध्ये हटून घेतलेलं आहे। यामध्ये गाठी राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जरी गाठी झाल्या तर या प्रकारे त्याला मोडून घ्यायचं आहे। इथे आपण बेसन जे आहे ते छान असं हटून घेतलेलं आहे। आता 2 ते 3 मिनिट याला एकदम मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। या प्रकारे या बेसनातनं बुडबुडे निघाले की समजायचं आपलं बेसन जे आहे ते तयार आहे। आता याला आपण आणखीन एकदा छान असं मिक्स करून घेऊया। आता जरी हे पातळ दिसत असेल तरी थंड झाल्याच्या नंतर घट्ट होतं, पण गरम गरमच खायला हे बेसन छान लागतं। तर आपलं बेसन तयार आहे। आपण ह्याला खाली काढून घेऊया। आता यानंतर आपण मसाला भात तयार करून घेऊया। यासाठी इथं मी थोड्याशा भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। यामध्ये 1 कांदा, 1 टोमॅटो, बटाटा आणि वांगं आपण उभं कट करून घेतलेलं आहे। आता एका गॅसवर आपण कुकर ठेवलेला आहे। या कुकरमध्ये आपण 2 ते 3 चमचे तूप घातलेलं आहे। जर तुम्हाला तुपाची फोडणी द्यायची नसेल तर तुम्ही यामध्ये तेल पण घालू शकता। तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेऊया। जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण हिंग आणि कढीपत्ता घालून घेऊया। कढीपत्ता छान असा तळला की यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि हे कांदा आणि टोमॅटो आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो थोडंसं परतलं की यामध्ये आपण कट केलेलं वांगं आणि बटाटा घालून घेऊया आणि हे पण आपल्याला थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। या सर्व भाज्या आपण 2 ते 3 मिनिट छान अशा परतून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। यानंतर आपण यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट करून ठेवलेली आहे ती 1 चमचा घालून घेऊया आणि आणखीन एकदा हे सगळं साहित्य आपण 1 ते 2 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या कट करून ठेवलेल्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत। आपण यामध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत आणि आपण पाव चमचा यामध्ये काळं तिखट घातलेलं आहे। काळ्या तिखटामुळे ही जी खिचडी आहे हिची चव एकदम छान अशी येते। आता यामध्ये आपण हळद घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया।
तर इथं आपण छान असं सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे। आता जे आपण भिजवून ठेवलेले तांदूळ आणि डाळ आहे ती यामध्ये घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून अगदी 1 ते 2 मिनिट हे सगळं साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिट हे सगळं साहित्य आपण परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। यामध्ये मी 4 वाट्या पाणी घालून घेत आहे। पाण्याचं जे प्रमाण आहे ते तांदळावर पण अवलंबून असतं। तांदूळ जर रेशनचा असेल तर त्या तांदळाला पाणी थोडंसं जास्त लागतं आणि बासमती असेल तर थोडंसं पाणी कमी लागतं। तर इथं आपण 4 वाट्या पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। पाणी घातल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून याला आपल्याला मीडियम फ्लेमवर 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। इथे आपल्या 3 शिट्या झालेल्या आहेत। आपण जे कुकर आहे ते खाली काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया। यानंतर आपण भरीत बनवण्यासाठी वांगी भाजून घेऊया। जे आपण भाजीला वापरतो नेहमीचे तेच वांगे आहेत, फक्त साईज मोठी आहे। इथे मी 3 वांगे घेतलेले आहेत आणि वांगी आपल्याला सगळ्या बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहेत। इथं आपण वांगे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत। आता हे वांगे जे आहेत ते आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया। इकडे आपल्या कुकरची जी वाफ आहे ती गेलेली आहे। आता आपण कुकर उघडून पाहूया आपला भात शिजला आहे का नाही ते। तर बघू शकता आपला जो भात आहे तो छान असा शिजलेला आहे। वांगी थंड झाल्याच्या नंतर याची जी वरची साल आहे ती या प्रकारे आपण काढून घेऊया। खूप इझिली निघते ही साल आणि जे मागचं देठ आहे ते चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे। आपण जर वांगी चुलीमध्ये भाजली असती तर भाजण्याच्या अगोदरच आपण हे देठ काढले असते, पण आपण गॅसवर भाजले आहेत त्यामुळे आपण हे देठ जे आहे ते ठेवले होते। देठ आणि साल काढल्याच्या नंतर हे वांगे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत आणि चेक करून पाहायचं आहे की वांगं किडकं तर नाही ना। कधी कधी वांगं वरनं खूप छान दिसतं पण आतनं किडकं असतं, त्यामुळे आपण चेक करून हे वांगे वापरायचे आहेत। आता यानंतर आपण भाकरी तयार करून घेऊया। भाकरी तयार करण्यासाठी आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। बाजरीचं पीठ आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून हे जे पीठ आहे ते चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। भाकरीची चव जी आहे ती कधी छान लागते ज्यावेळेस आपण भाकरीचं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळतो। पीठ मळताना आपल्याला एकदम यामध्ये पाणी घालायचं नाही, पाणी आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात घालायचं आणि जर पीठ व्यवस्थित मळलं तर आपली जी भाकरी आहे ती पण टंब अशी फुगते आणि त्याची चव पण खूप छान अशी लागते। तर इथं आपण जे पीठ आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे। आता यामधलं आपण थोडंसं पोर्शन काढून घेऊया म्हणजे एका भाकरीपुरतं आणि जे राहिलेलं पीठ आहे ते बाजूला काढून दुसऱ्या भाकरीसाठी आपण ते पीठ वापरणार आहोत। आता आपण ताटामध्ये थोडंसं खाली पीठ लावून घ्यायचं आहे आणि यावरनं आपण जे भाकरी बनवण्यासाठी गोळा केलेला होता तो घालायचा आहे। आता आपण ही भाकरी तीळ लावून करणार आहोत, त्यामुळे यावरून आपल्याला तीळ लावायचे आहेत आणि ही भाकरी आपल्याला छान अशी पातळ थापून घ्यायची आहे। तर इथं आपण भाकरी जी आहे ती छान अशी थापून घेतलेली आहे। आता गॅसवर आपण तवा जो आहे तो ऑलरेडी गरम करून घेतलेला आहे, त्या तव्यावर ही भाकरी आपण घालून घेऊया आणि वरनं आपण याला पाणी लावून घेऊया। पाणी सगळ्या बाजूनं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, कुठेही भाकरी कोरडी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि भाकरीवर लावलेलं पाणी ड्राय व्हायच्या अगोदर ही जी भाकरी आहे ती आपल्याला उलथून घ्यायची आहे आणि खालनं थोडीशी शेकली की भाकरी आपल्याला उलटून घ्यायची आहे आणि गॅसवर भाजून घ्यायची आहे। भाकरी भाजताना जर तुमच्याकडे चिमटा असेल तर तुम्ही त्याचा यूज करू शकता किंवा उलटण्याचा पण यूज करू शकता। मला प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी हाताने करत आहे। तर बघू शकता छान अशी टंब आपली जी भाकरी आहे ती फुगलेली आहे आणि भाकरी भाजताना सगळ्या बाजूनं व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे, कुठेही कच्ची राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। भाकरी जेवढी कडक आणि खरपूस भाजेल तितकी बाजरीच्या भाकरीची जी चव आहे ती वाढते। आपली जी भाकरी आहे ती छान अशी भाजलेली आहे। आता हिला आपण खाली काढून घेऊया आणि ज्या राहिलेल्या भाकरी आहेत त्या आपण सेम याच प्रकारे करून घेऊया। भाकरी झाल्याच्या नंतर त्याच तव्यामध्ये आपण भरीत तयार करून घेऊया। भरीत तयार करण्यासाठी आपण 2 चमचे तेलामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे। आलं आणि लसणाची पेस्ट आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे। पेस्ट छान अशी परतली की यामध्ये आपण थोडेसे कढीपत्त्याचे पाने आणि हळद घालून घेऊया आणि हे पण छान असं परतून घेऊया। आता यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया। लाल तिखट पण आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण कट करून ठेवलेली 1 वाटी कांद्याची पात घालून घेऊया। पात घातल्याच्या नंतर हे सगळं साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता ही जी पात आहे ती आपल्याला 1 ते 2 मिनिट छान अशी परतून घ्यायची आहे। 1 ते 2 मिनिट परतल्याच्या नंतर ही जी पात आहे ती छान अशी सॉफ्ट झालेली आहे। आता यामध्ये आपण भाजून जे मॅश करून वांगं ठेवलं होतं ते घालून घेऊया
आणि चांगल्या प्रकारे परतून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनिट हे वांगं जे आहे ते परतून घ्यायचं आहे. हे वांगं बनवण्यासाठी म्हणजे हे भरीत बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर तयार आहे आपलं वांग्याचं भरीत. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्याला खाली काढून घेऊया. यानंतर सगळ्या शेवटी आपण पापड भाजून घेऊया. पापड ऑप्शनल आहे. पण गावाकडचा बेत आहे आणि त्यामध्ये पापड नाही असं होतच नाही, कारण की तिथं पापड आणि पापड्या भरपूर केलेल्या असतात. आणि सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी मुगाच्या डाळीची खिचडी आणि पापड हे कॉम्बिनेशन परमनंट असतं. आता इथं आपले सगळे पदार्थ तयार करून झालेले आहेत. आपण मुगाच्या डाळीच्या खिचडीवर छान असं तूप घालून घेतलेलं आहे आणि तयार आहे आपला गावरान बेत किंवा गावरान मेनू. तर नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंट करून सांगा. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.